झालं तरी शेवटी सासर ते सासर ना. तारा, तुझी सासरच्या माणसांकडे किती ओढ आहे का? म्हणजे भैरवीच्या अगदी उलट. तिनं तिच्या उभ्या आयुष्यात सासरचं तोंडही कधी पाहिलं नव्हतं. आणि तू म्हणजे सासरचं हट्ट सोडतच नाहीये. पप्पा प्लीज, माझं आणि मम्माचं कधीच कंपॅरिझन होऊ शकत नाही. आणि कसं आहे, मला आता त्या घराची, तिथल्या माणसांची खूप सवय झाली आहे. माझ्यामुळे एवढे प्रॉब्लेम झाले आहेत, त्यात मी त्या घरातही नाही आहे. त्यात आणखी भर पडली आहे ती म्हणजे सोशल मीडियावर लोक माझ्याबद्दल काय काय बोलत आहेत. प्लीज तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, दुर्लक्ष कर. सोम, आता तूच समजाव हिला बाबा. मी समजावून समजावून थकलो हिला. हो बाबा, मी तिला समजावतो. मी आलोच. हो बाबा. तारा, हे बघ, मी आता आलोय ना इकडे, आणि मी खरं सांगतो, मला पण नाही करमत तुझ्याशिवाय. कधी एकदा तुला तुझ्या हक्काच्या घरी नेतोय असं झालंय मला. तुला तर रियालिटी माहिती आहे ना, मॉमला आवडत नसताना मी तुला इथे भेटायला येतोय. का? कारण माझं खरंच खूप प्रेम आहे तारा तुझ्यावर. पण शेवटी तू मॉमना न सांगता लपून छपूनच येतोयस ना भेटायला. हो, पण तुला मॉम माहिती आहे ना, मॉम खूप हुशार आहे. तुला काय वाटतं तिला माहित नसेल? तिला हे माहिती आहे की मी तुला लपून छपून भेटायला येतो. पण फरक एवढाच आहे की ती आता काही मला बोलत नाही. आणि कसं आहे ना तारा, शेवटी ती माझी आई आहे आणि तिला तिच्या मुलाच्या संसाराची काळजी असणारच ना. पण मग त्या माफ का नाही करत आहेत? मला यायचंय आपल्या घरी. आपण असं चोरासारखं का भेटतोय लपून छपून? ह्याला काय अर्थ आहे सोहम? तारा, वेळ दे. वेळ हे एकच सोल्युशन आहे आपल्याकडे. थोडा वेळ दे आणि तिचा राग पण शांत होईल. आणि प्लीज असा मूड ऑफ नको करूस. हे बघ, आज खूप चांगला दिवस आहे, महत्वाचा सण आहे तुझ्यासाठी. त्यामुळे तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. असं काय करतेस? माझी बायको हसल्यावर आणखीन गोड दिसते. ग्रेट, गुड जॉब जावई बापू. थँक्यू. अरे हे बघ, तू अजिबात काळजी नको करूस. मॉमचा सुद्धा राग आज ना उद्या जाईल आणि तू परत घरी येशील. अरे ते जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत मी काय करू? इथेच अशीच बसून राहू का वाट बघत? मी आपल्या घरी असायला पाहिजे होते. माझी पहिली संक्रांत आहे, किती छान सेलिब्रेट झाली असती सोहम. हो तारा, मला सगळं कळतंय, पण काय ना, माझा पण नाईलाज आहे अगं. अमृता वहिनीचा फोन आहे. हा बोल अमृता वहिनी. हॅलो सोहम, तू ताराकडे पोचलास का? हो वहिनी, मी पोचलो. व्हेरी गुड. आता मी काय सांगते ना ते नीट ऐक. तू पटकन ताराला घेऊन आपल्या घरी ये. घरी? अमृता वहिनी काय बोलताय तुम्ही? ताराला मी घरी कसं आणणार? आणि मॉमला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. वहिनी बोला, काय म्हणत होता तुम्ही? तारा, मी काय सांगते ते ऐक हा. आई काही वेळासाठी बाहेर गेल्यात, तोपर्यंत तू सोहम बरोबर पटकन घरी ये. आपण तुझी संक्रांत साजरी करूया आणि जेवायलाच ये. पण मग पप्पा एकटेच राहतील ना? अगं मग त्यांना पण घेऊन ये, पण प्लीज लवकर ये. ओके, थँक्यू सो मच वहिनी. झालं माझ्या मनासारखं. अमृता वहिनीने संक्रांत साजरी करायला बोलवलंय. बघ, झालं ना तुझ्या मनासारखं. तुझी पहिली संक्रांत तू सासरी साजरी करशील. ग्रेट. अरे सोम, तुला काय झालं? तू कुठच्या विचारात हरवलास? सोहम, तू खुश नाहीयेस का? तारा, असं का बोलतेस? तुझ्या आनंदात माझा आनंद आहे, पण फक्त मी विचार करत होतो की मॉमला जर हे सगळं कळलं तर. अरे मॉम घरी यायच्या आधी आपण निघू तिथून. एवढा काय विचार करायचा आहे? चल तू, मी आवरते पटकन. थांब थांब थांब. एक गोष्ट लक्षात ठेव, मॉमला काळा रंग अजिबात आवडत नाही. सो प्लीज काळ्या रंगाची साडी नको नेसूस, बाकी कुठल्याही रंगाची नेस. तेवढं कळतं रे मला. थांब, मी आले आवरून. हुशार झाली. सोम, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. वहिनी, हे सगळं तुम्ही? हो, तुझ्यासाठीच आहे. तुझी पहिली संक्रांत आहे ना, उत्तमच झाली पाहिजे. आणि ही सगळी कल्पना अमृता बहिणींचीच होती.
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सोहम, आपण आल्यापासून आपल्या रूम मध्ये नाही गेलोय. अगं मग आता जाऊन ये, आणि तुला काही घेऊन जायचं असेल सामान तर तेही घेऊन जा, पण लवकर या प्लीज. चल. खरं तर आज तुमच्या दोघींमुळेच माझ्या मुलीची पहिली संक्रांत साजरी झाली. खरं तर आमची खूप इच्छा आहे की ताराने लवकरात लवकर घरी परत यावं, पण आईंपुढे आमचं कुणाचंच काहीच चालत नाही. हो ते झालंच, पण तिची इच्छा तुमच्या दोघींमुळेच पूर्ण झाली. त्यासाठी मनापासून थँक्यू. सगळी विठ्ठलाचीच कृपा आहे. हो ना. तुम्ही इथे कसे काय? नाही काही नाही, तिळगुळ द्यायला आलो होतो. एकटेच आलात का? नाही हो, नाही म्हणजे हो म्हणजे हा, तिळगुळ द्यायला आलात ना? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्ही उशिरा येणार होतात ना? हो, उशिरा येणार होतो, पण कार्यक्रम रद्द झाला म्हणून आलो लवकर. चालेल ना?